नमस्कार. आज आपण बनवणार आहोत शेवग्यांच्या पानांची भाजी. तर ह्याच्यामध्ये काय काय फायदे आहेत हे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, पण तरीही ज्यांना माहिती नाही मी त्यांना सांगू इच्छिते की ही जी भाजी आहे ना ती पोषक तत्वांचा अगदी खजिना म्हटलात ना तरी चालेल. अगदी आपल्या जेवणामध्ये याचा समावेश केलाच पाहिजे. खूप 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 म्हणजे खूप फायदे आहेत. जेवढे सांगू तेवढे कमीच आहे. तरी पण मी काही तुम्हाला सांगू इच्छिते. जसं विटॅमिन आहे याच्यामध्ये, ABC मिनरल्स आहे, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, फायबर आणि सर्वांचा महत्त्वाचा विषय असतो म्हणजे केस आणि स्किन, आपली त्वचा. तर त्याला सुधारण्यासाठी सुद्धा खूप जास्त फायदा. आणि आजकाल शुगरचा खूप लोकांना त्रास होतो, तर शुगर कंट्रोलमध्ये करण्यासाठी सुद्धा खूप जास्त उपयुक्त असं आहे हे. आणि वेट लॉस सुद्धा, वेट लॉस खूप म्हणजे आता लोक करतायत, तर त्याच्यासाठी सुद्धा ह्याचा फारच जास्त फायदा तुम्हाला होणार आहे. म्हणजे मी तर स्टार्टिंगलाच म्हटलं की पोषक तत्वांचा खजिनाच आहे आणि टेस्टला पण फारच जास्त छान. मला तर फार आवडते. तर मी आज तुमच्यासोबत मी कशी बनवते ते शेअर करते रेसिपी, तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि नमस्कार, मी पूनम अर्जुन सूर्यवंशी आणि वेलकम टू आवर चॅनल पूनम समथिंग न्यू. तर चला स्टार्ट करूया बनवायला. सर्वप्रथम बघा याला साफ कसे करायचे. तर हे असे पानं घ्यायची आहेत आपल्याला. हे बघा फार म्हणजे एवढं काय अवघड नाही, एकदम सोपंच आहे. हे पहा, असे आपण ना यांची पानं साईडला करायची आणि ती आपल्याला घ्यायची आहेत. असं एक एक करत करत आपण सगळीच भाजी जी आहे ती आता साफ करून घेऊया. आणि हां, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. चला, हे पहा अशा पद्धतीने मी भाजी साफ करून घेतलेली आहे आता सगळी. आता आपण याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ठीक आहे. याला नंतर आपण चिरायची आहे, पण आधी नाही चिरायची. कारण जर आधी चिरलं ना तर मग काय उपयोग, आपण धुणार मग ते पाण्यातनं सगळं जाणार, त्याचे जे तत्व आहेत है ना. तर त्याच्यामुळे आधी छान अशी वॉश करून घ्यायची 2 ते 3 वेळा आणि नंतर मी याला कट केलेली आहे. ठीक आहे. आता इथे पहा कढई ठेवलेली आहे. आता मी तेल टाकलेलं आहे 2 ते 3 चम्मच मोठे. त्याच्यानंतर लसूण आहे, तर सोलून 7 ते 8 पाकळ्या अशा हलक्या क्रश केलेल्या आहेत त्या टाकलेल्या आहेत. छान असा बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे, तो टाकलेला आहे. आणि तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार मिरची टाकू शकता. मी इथे 2 मिरची घेतलेली आहे, त्या अशा मोठ्या आकारामध्ये हलक्या कापून घेतलेल्या आहे. आता यांना छान परतून घ्यायचं. हलका आपला जो कांदा आहे त्याचा कलर थोडा चेंज होईल तोपर्यंत आपण 1 ते 2 मिनिटं यांना परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. कांदा छान असा हलका गुलाबी झाला की याच्यामध्ये बघा मुगाची डाळ मी घेतलेली आहे. तिला मी जास्त नाही, फक्त 10 मिनिटं भिजवलेली आहे. आणि ती भिजवलेली मुगाची डाळ आपण याच्यामध्ये टाकायची आहे. ह्याच्याने फारच छान टेस्ट येते. नक्की ट्राय करा. तुम्ही जर शेवग्याच्याच पानांची कधी भाजी नसेल केली तर नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला फारच जास्त आवडेल. बरं, तुम्हाला याच्यासोबत एक किस्सा सांगते. मी जेव्हा फर्स्ट टाईम ही भाजी केली तेव्हा मिस्टरांना सांगितली नाही की शेवग्यांच्या पानाची आहे. त्यांना अशीच वाढली आणि आधी विचारलं कशी लागते, तर बोलली छान लागते, पण भाजी काही समजत नाही आहे कशाची आहे. तर असं म्हटलं चालेल, जेवण पूर्ण करा मग मी सांगते. मग त्याच्यानंतर मी सांगितली की मी ही भाजी शेवग्यांच्या पानांची होती. तर म्हटले अरे मग आधी का नाही सांगितलं. तर म्हटलं तुम्ही खाल्ली असती का. कारण का सांगते खाल्ली असती का, कारण आपल्या जेवणामध्ये ही भाजी जास्त समाविष्ट नाही आहे. म्हणजे मीही आधी नव्हती बनवत, पण हल्ली हल्ली बनवायला लागले ना. आता तर काय पावसाळ्यात तर सीझनच असतो, छान फुलांची भाजी बनवू शकता, पानांची भाजी बनवू शकता. तर ते म्हटले हो, तू जर आधी सांगितलं असतं तर कदाचित माझ्या मनामध्ये असं राहिलं असतं नको यार, म्हणजे असं असतं. ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे आधी खायला द्यायची आणि मग नंतर विचारायचं कशी आहे. तर पहा इथे मी भाजी चिरलेली टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपण थोडीशी हळद टाकायची आणि टेस्टनुसार मीठ टाकायचं थोडंसं. त्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकून ठेवायचं. तर 5 ते 10 मिनिटात ही भाजी छान आपली वाफलते. अजिबात पाणी वगैरे टाकायची गरज नाही. अशी सुकी छान मूगही छान, मुगाची डाळ आहे म्हणजे आपली, तीही छान वाफलते आणि जी ही पानं आहेत तीही छान वाफलले जातात. तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भलेही तुम्हाला थोडीशी, आता मी सांगतेच, तर ही हलकीशी ना कडवट असते, हलकी. म्हणजे आपण मिरची वगैरे टाकली ना, आता मुगाची डाळ टाकली तर ही नाही कळून येत,
पण तरीही हलकीशी कडवट असते. पण तुम्ही मला सांगा, कारलं किती कडू असतं, पण आपण खातोच ना. का खातो? कारण त्याच्यामध्ये खूप गुणधर्म आहेत त्याचा फार फायदा होतो आपल्या शरीराला. त्याच्यामुळे काही गोष्टी जरी हलक्या एकदम नाही लागणार असं छान, पण काही गोष्टी आपल्या आहारात समाविष्ट केल्या पाहिजेत. का तर आपल्या शरीराला त्याचे फार फायदे आहेत. आणि हल्लीच्या तर तुम्ही बघतायच किती आजार वाढलेत, कोणकोणते आलेत ते सुद्धा माहिती नाहीत. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ना आपण आपल्या शरीराला हेल्दी ठेवणं गरजेचं आहे. भेटूया नेक्स्ट